पुणे पुरंदर विमानतळ हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आपण या विमानतळाचा किती विस्तार केला तरी देखील पुणे हे एअरफोर्सचं अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे आणि या विमानतळाचा उपयोग सातत्याने एअरफोर्सला करावाच लागतो। त्यामुळे विस्तार केला तरी पुण्याला एक फुल फ्लेज एअरपोर्ट असणं फार गरजेचं आहे। म्हणून मागच्या काळापासून आम्ही पुरंदरला हे एअरपोर्ट व्हावं अशा प्रकारचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी होता। आता त्या काळामध्ये शिवतरे बापू आमदार होते, त्यांचं पूर्ण समर्थन होतं। ते आता पुन्हा निवडून आलेले आहेत आणि आम्ही तो प्रोजेक्ट रिवाईव्ह केलेला आहे। त्यामुळे कालच त्या संदर्भातली बैठक मी घेतली आणि MIDCला आपण आता सांगितलेलं आहे की त्यांनी लँड ॲक्विजिशन जे आहे ते आता गतीने करावं, वेगाने करावं। त्या संदर्भातले सगळे आपण जे काही आदेश आहेत ते दिले। मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल किंवा आपला जो काही मराठवाडा असेल, या ठिकाणचा दुष्काळ संपवण्याकरता आपण 4 नदीजोड प्रकल्प हातामध्ये घेतलेले आहेत आणि त्या संदर्भातली प्राथमिक टेंडर्स देखील आपण काढलेली आहेत। अर्थात या प्रकल्पांना वेळ लागणार आहे, पण एकदा हे प्रकल्प केले तर महाराष्ट्र आपण कायमचा दुष्काळमुक्त करू शकतो। पण जलयुक्त शिवार या योजनेचा फायदा झाला असल्यामुळे ज्यावेळेस पुन्हा आमचं सरकार माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आलं त्यावेळेस आम्ही जलयुक्त शिवार टप्पा 2 ची सुरुवात केली। तो टप्पा 2 आमचा 2.5 वर्षाचा होता, तो आता संपतो आहे। आता टप्पा 3 आम्ही लॉन्च करतो आहोत की ज्या टप्पा 3 मध्ये आम्ही पुन्हा एकदा हे जे काही अगदी पहिल्या वर्षी जलसंधारणाचे जे स्ट्रक्चर्स केले त्याच्या रिपेअर्स पासनं तर जलसंधारणाचे नवीन जे काही आयाम आहेत आणि ज्याला जलसंधारण प्लस आपण म्हणू शकतो, म्हणजे अगदी पीक नियोजनापर्यंत अशा प्रकारच्या विविध टप्प्यांचा विचार करून आम्ही हा 3रा प्रकल्प लॉन्च करतो।